अगदी सोप्या पद्धतीने आणि चविष्ट मटार पनीरची भाजी करण्यासाठी 1/2 किलो मटार, 150 ग्राम पनीर आणि 50 ग्राम दही, त्यात हे मसाले टाकलेत मी थोडे थोडे, तिखट मीठ वगैरे, आणि हे सगळं एकत्र मिक्स करून ह्याच्यामध्ये ही भाजी टाकायची, म्हणजे पनीर आणि मटार टाकून द्यायचे. ही अद्रक लसूण मिरचीची पेस्ट आहे, टोमॅटोची प्युरी, तूप, खडे मसाले, कांदा, कढीपत्ता हे सगळं मी काढून ठेवलेले व्यवस्थित. थोडासा पॅन गरम झाला की त्यात मग तेल टाकून, थोडं तेल जास्त टाकायचं कारण की आता आपण बेसन टाकणार आहोत. बेसनमुळे होतं कसं, भाजीची थिकनेस आहे ना ती छान राहते, म्हणजे भाजीतून पाणी बाजूला आणि ती प्युरी जी असते ना ती बाजूला असं होत नाही, भाजी मस्त घट्ट धरून राहते. तेल गरम झालेलं आहे. तेलामध्ये मी पहिले कढीपत्ता टाकला, मग कांदा चॉप केलेला आहे तो कांदा टाकला, 2 कांदे चॉप करून घेतले, ते कांदे टाकलेत. कांद्याची प्युरी पण केलेली आहे आणि फोडणीसाठी पण 2 कांदे टाकले छोटे छोटे. चांगलं फ्राय करून घ्यायचं. हवं थोडं झाकण लावून द्यायचं कारण मग कांदा छान मस्त फ्राय होतो. आणि जे तूप घेतलेलं आहे ना ते आपण जेव्हा भाजी होते ना तेव्हा मग शेवटी टाकायचं. कांदा चांगला फ्राय झाल्यानंतर मग अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकली याच्यामध्ये, ती पण चांगली फ्राय करून घेतली. नंतर खडे मसाले टाकले. खडे मसाल्याने एकदम अल्टिमेट टेस्ट येते भाजीला. पावडर करून टाकण्यापेक्षा जे असं अख्खे टाकतो ना आपण मसाले, त्यांची टेस्ट खूप वेगळी असते. हे बेसन आहे. हे छान मस्त फ्राय झालेले आहे. आता बघू शकताय मस्त छान फ्राय झाले सगळं. कांदा, अद्रक लसूणची पेस्ट, आता मी टोमॅटोची पेस्ट टाकली, टोमॅटो आणि कांदा पण आहे, टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट केलेली आहे. दही लावल्यामुळे थोडंसं टोमॅटो थोडंसं कमी घेतलं आहे, नाही तर अदरवाईज 2 टोमॅटो घेतेच मी, पण आता ह्यावेळेस मी 1.5 टोमॅटो घेतला, 1.5 आणि कांदा टाकलेला आहे कारण की मग जास्त आंबट लागायला नको भाजी म्हणून. हे पण छान फ्राय होऊ द्यायचा. जोपर्यंत हे सगळे इन्ग्रेडियंट आहेत ते मसाले चांगले फ्राय झाल्याशिवाय भाजीला तो कलर पण येत नाही आणि टेस्ट पण लागत नाही. मग हे बेसन टाकलं थोडंसं आणि हे बेसन पण थोडंसं फ्राय होऊ द्यायचं. ॲक्च्युली हे बेसन आपण तेलामध्ये फ्राय करून घ्यायला पाहिजे, जेव्हा कांदा टाकतो ना त्यानंतर टाकायला पाहिजे, पण माझ्याकडून राहून गेलं त्यामुळे मी आता टाकलं. आत्ता पण टाकल्यावर चालतं, पण तेलामध्ये जास्त छान फ्राय होतं. सो तुम्ही कराल तेव्हा नक्की तेलामध्ये फ्राय करा. त्यामुळे भाजीला कुठेच इफेक्ट काय होत नाही, पण तेलामध्ये फ्राय केलेलं जास्त छान, म्हणून मग मी थोडं झाकण ठेवून दिलं, म्हटलं छान जरा वाफ येऊ दे, बेसन पण छान फ्राय होऊन जाईल. आता बघा सगळं एकजीव झालेलं आहे, मस्त छान वाफ पण आलेली आहे. कंटिन्यूस हलवत राहायची भाजी, नाही तर मग उगाच करपायला वगैरे नको त्यामुळे. आणि मग जे आपल्याला मसाले आवडतात ते ॲज युज्युअल आपण घालायचे आहेत. हळद थोडीच घातली, म्हणजे मगाशी आधी घातली होती मी हळद, थोडीच घातली हळद. थोडा कलरपुरता फक्त लाल तिखट, कारण की मिरचीची पेस्ट आहे त्यात, आणि धनिया पावडर. सो असे सगळे मसाले मी हे घातले. आणि नंतर भाजी पाव मसाला पण ह्यात मी घालणार आहे, पण ते नंतर घालते थोडी भाजी झाल्यानंतर. त्या पावभाजीच्या मसाल्याने पण खूप छान टेस्ट येते भाजीला. या मस्तपैकी पुन्हा सगळं हे छान हलवून घ्यायची भाजी, म्हणजे ही फोडणी जे आपण सगळं टाकलं ते छान हलवून घ्यायचं. कांदा पण असं कुठे लागत नाही, एकदम मस्त छान फ्राय झाला कांदा पण. वाफ येते, थोडं झाकण ठेवलं त्यामुळे अजून छान मस्त फ्राय होईल. बेसन मी वरून घातल्यामुळे मला थोडं जास्त फ्राय करावा लागतो. तेलात टाकलं असतं तर की पटकन फ्राय होतं. आणि माझ्या सगळ्या भाज्या आपण ठेवल्यात मॅरिनेट करून, त्या मसाल्यामध्ये टाकायच्या, म्हणजे मटार, पनीर आणि मसाले सगळे एकत्र मस्त मिक्स करायचे. ते छान टेक्स्चर आले बघा भाजीला.
कलर तर सुंदर आलाय, पण टेस्ट पण खूप छान झाली भाजीची, खूप मस्त. आणि आता सीझन आहे त्यामुळे आता त्याचे मटार आहेत ते लगेच शिजतात, त्यामुळे ते काही आधी जास्त वेळ आधी भाजी जास्त फ्राय करावी लागत नाही, पटकन भाजी होऊन जाते. नाहीतर आपल्याला भाजी थोड्या दिवस झाले की मटार नंतर शिजत नाहीत, त्यामुळे पाणी जास्त ओतावं लागतं असं. नंतर आत्ताचे मटार खूप छान आहेत, थोडं कमी पाण्यामध्ये पण लगेच भाजी शिजते आणि टेस्ट देखील खूप छान होते. झाकण लावून दिलं मी. आणि नंतर मग हे प्युरोलाइटचं मीठ आहे, ते सगळ्यांनी मीठ वापरा, कारण ना हे डोक्यासाठी खूप चांगलं असतं, सोडियम कमी प्रमाणात आहे. आणि मग हे मीठ टाकून ठेवून दिलं. आणि मग कसुरी मेथी आणि कोथिंबीर चॉप करून ठेवून दिली, आणि कसुरी मेथी पण हाताने बारीक करून ठेवून दिलेली आहे. आणि आता मी घालणार आहे हा एव्हरेस्टचा पावभाजी मसाला. भाजी मस्तपैकी शिजते, भाजी मस्त शिजली आणि आता रेडी झाली आहे खाण्यासाठी.